नमस्कार, मी संजय खूळ तरुण भारत संवाद साठी बोलत आहे। आज इचलकरंजी महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे। एकूण 65 जागांपैकी महायुतीने 47 जागांवर विजय मिळवलेला आहे। यामध्ये 43 भाजप, 3 शिवसेना शिंदे गट आणि 1 अजित पवार गट असे एकूण 47 जागेवर या महायुतीने विजय मिळवलेला आहे। अपेक्षेप्रमाणे शाहू आघाडीने जोरदार टक्कर देत 17 जागांवर विजय मिळवलेला आहे, तर 1 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मिळवलेला आहे। एकूण 65 पैकी 47 जागा या भाजप महायुतीला मिळालेल्या आहेत। 17 जागा शिवशाहू आघाडीला आणि 1 जागा शिवसेना उबाटा गट असे झालेलं आहे। या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागलेले आहेत। शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे यांना पराभव पत्करावा लागलेला आहे। यापूर्वी काँग्रेसचे विधानसभेतील उमेदवार राहुल खंजिरे यांनाही पराभव पत्करावा लागणार आहे। अपेक्षेपेक्षाही चांगले यश या ठिकाणी भाजपला मिळालेलं आहे, तरी त्यांनाही अनेक ठिकाणी धक्का सहन करावा लागलेला आहे। विशेषतः भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, आवाडे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनील पाटील यांना या ठिकाणी पराभव पत्करावा लागणार।